सुस्वागतम. सभागृहातील सर्व मान्यवर, अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकरराव अभ्यंकर, सन्मानमूर्ती बापट, एअर मार्शल बापट, अपर्णा चोथे, मला वाटतं वासुदेवजी गेले असतील, बसलेत की नाही मला माहीत नाही, ह्या सर्वांचे, तसेच सभागृहातील सर्व रसिक श्रोते जे आहेत त्यांना मी विनम्र अभिवादन करतो. संस्थेच्या 29व्या वर्धापन दिनी घन वरसेरे ही कविवर्य बोरकरांच्या कवितांची मैफल आम्हाला इथे सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल आशाताई खाडीलकर आणि उत्तुंग सांस्कृतिक परिवाराचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. 14 वर्षापूर्वी म्हणजे 2010 साली घन वरसेचा पहिला प्रयोग आम्ही याच सभागृहात सादर केला होता आणि त्याला पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. म्हणजे हॉल संपूर्ण भरला होता आणि जवळजवळ मधल्या जागांमध्ये स्टेजवर माणसं बसली होती आणि 400-500 माणसं परत गेली होती. त्यात अर्थात पंडित राजा काळे, विदुषी आशा खाडीलकर आणि डॉक्टर माधवी वैद्य यांचाही त्या कार्यक्रमात सहभाग होता. वास्तविक आमची ही मैफिल ह्या 29व्या वर्धापन दिनी व्हावी ही माधवराव खाडीलकरांची इच्छा होती. माधवरावांनी माझे बोरकरांचे, कुसुमाग्रजांचे, तसेच सुरेश भट आणि ज्ञानेश्वर माऊलींवरचे सगळे कार्यक्रम पाहिले होते आणि त्या कार्यक्रमाचं मनापासून कौतुकही केलं होतं. माझ्या स्वतःच्या अनेक कवितांना त्यांनी वेळोवेळी भरभरून दाद दिली होती आणि माझ्या 1-2 कविता त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही मला विचारून घेतल्या होत्या. दैववशात आज माधवराव आपल्यात नाहीत. तरीही आजची ही मैफिल मी श्री माधवराव खाडीलकर यांच्या स्मृतीला विनम्र आदराने अर्पण करीत आहे. मुक्तछंद मुंबई सहर्ष स्वागत करीत आहे. कविवर्य पद्मश्री बाभ बोरकर यांच्या कवितांची एक धुंद रसिली मैफिल घन वरसेरे. संहिता, लेखन आणि संगीत डॉक्टर घनश्याम बोरकर. सहभाग सौ तेजश्री बोरकर दीक्षित आणि स्वतः कवी डॉक्टर घनश्याम बोरकर. निर्मिती प्रमुख सौ राजश्री बोरकर. तर मुक्तछंद सादर करीत आहे घन वरसेरे. 2010 साली कविवर्य बोरकरांच्या जन्मशताब्दीच्या वर्षी आमच्या बोरी गावात बोरकरांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. त्यावेळी मला स्फुरलेली कविता सादर करून मी या कार्यक्रमाला सुरुवात करतो आहे. कवितेचं शीर्षक आहे कवीची आरती. परंतु ही फक्त कविवर्य बाभ बोरकरांची आरती नाही, ही सगळ्याच प्रतिभावान कवींची आरती आहे आणि ही प्रतिभा त्यांना प्रदान करणाऱ्या सरस्वतीची आरती आहे. कवीची आरती. बोरीच्या भगवंत पुत्रा कविवरात वारती. बोरीच्या भगवंत पुत्रा कविवरात वारती. शारदा वरदात्मजा श्री कविवरात वारती. फुलविला शब्दातुनी तू रूपवंती सोहळा. झुलविली रे रासलीला कृष्ण गोपी गोकुळा. लययोगी तू रसभोगी तू चैतन्य डिंडिम वाजती. शारदा वरदात्मजा श्री कविवरात वारती. प्रतिभा तुझी नक्षत्रगर्भी नादगर्भी चित्कळा. प्रतिभा तुझी नक्षत्रगर्भी नादगर्भी चित्कळा. आत्मप्रस्फुट शब्दी तुझिया रुंजती स्वरमेखला. हास्य लास्य महोत्सवी लावण्य लीला नाचती. शारदा वरदात्मजा श्री कविवरात वारती. कैवल्यवर्णी भावलेयी शीतल घन चंद्रकला. कैवल्यवर्णी भावलेयी शीतल घन चंद्रकला. उन्मेष उर्मी प्रसवती नवरसमयी शब्दकला. काव्ये तुझी आनंद सुक्ते. काव्ये तुझी आनंद सुक्ते. दशदुषातून हासती. शारदा वरदात्मजा श्री कविवरात वारती. बोरीच्या भगवंत पुत्रा कविवरात वारती. शारदा वरदात्मजा श्री कविवरात वारती. मी रंगवतीचा भुलवा, मी गंधवतीचा फुलवा. मी रंगवतीचा भुलवा, मी गंधवतीचा फुलवा. मी शब्दवतीचा झुलवा तुझं वाहतसे. असे आपल्या व्यक्तित्वाचे आणि कवित्वाचे वर्णन करणाऱ्या, निसर्ग, प्रेम व भक्ती यांच्या जीवनातील लावण्य उत्सवाचा पंचेंद्रियांनी रसरसून अनुभव घेणाऱ्या, चेतन अचेतनातील प्राण शोषून वेचलेल्या स्वरशब्दांनी त्यांची प्रसन्न गाणी ओढणाऱ्या, सत्याच्या
आणि मांगल्याच्या शाश्वत अधिष्ठानावर विराजमान होऊन जीवनाचे आनंद गीत गाणाऱ्या सौंदर्यवादी, चिदविलासवादी, कैवल्यवादी कवी आणि वाग्गेयकार श्री बालकृष्ण भगवंत बोरकर यांच्या कवितांचा आस्वाद आता आपण घेणार आहोत. कवी बोरकरांचा मी पुतण्या. माझ्या वडिलांचे ते चुलत बंधू. गोव्यात कवी बोरकरांना आदराने बाकीबाब म्हणत आणि आम्ही घरातले सगळे लोक त्यांना आबा म्हणून हाक मारत असू. कविवर्य बोरकरांच्या माझ्या लहानपणी आणि तारुण्यात जो काही सहवास घडला त्यात त्यांच्याच तोंडून त्यांना स्फुरलेल्या चालीतल्या कविता ऐकण्याचं भाग्य मला लाभलं आणि कविवर्यातून ऐकलेल्या त्यांच्याच चालीतल्या कविता जशा मला आज आठवत आहेत किंवा आज भावत आहेत त्या मी तुम्हा रसिकांसमोर सादर करणार आहे. बाकीबाब कधी कविता मुद्दामून लिहायला बसलं असं झालं नाही. बाकीबाब म्हणत, मी कविता करीत नाही, ती मला येते किंवा होते. स्त्रियांना जशी मुलं होतात तशी मला कविता होते. कविता व्हायची असते किंवा यायची असते तेव्हा मी लौकिक जगातून अलौकिक जगात उचलला गेलेला असतो. डोळ्यापुढे निश्चित काहीच नसतं. आत फक्त एक सूर घुमत असतो आणि त्या सुराच्या सहाय्याने भावनेच्या विशिष्ट लयीत एखादी बंदिस्त ओळ माझ्या ओठांवर खेळू लागते. अंतर्मनातील स्वर घेऊन आलेली ओळच पुढच्या ओळींना बोलवून घेत असे आणि गुणगुणता गुणगुणता बाकीबाबांची कविता प्रकट होत असे, जी स्वतःचे छंद, स्वतःच्या जाती, स्वतःची चाल, स्वतःचे स्वर आणि स्वतःचीच लय या सगळ्यांचा अपूर्व भावविलास घेऊन बाकीबाबांच्या कवितेतील अंतःसंगीत किंवा खरं म्हटलं तर आत्मसंगीत हाच त्यांच्या कवितेचा प्राण आहे. काव्य ही एक आध्यात्मिक साधना आहे. आत्मविद्येचा हा एक आगळा आणि लोभसवाणा आविष्कार आहे. लययोगाची ही हृदयंगम कला आहे असे बाकीबाबांनी मनापासून मानलं. कविवर्य बाकीबाबांची संपूर्ण कविता म्हणजे निसर्ग, प्रेम, भक्ती, संगीत आणि विरती ह्या पंचप्राणांनी प्रस्फुटित असं चिरंतनाचं गाणं आहे. कवी बोरकरांचा मूलभूत पिंड हा सौंदर्य उपासकाचा आणि सौंदर्य पूजकाचा आहे. निसर्गातील आणि जीवनातील सौंदर्य आणि लावण्य पंचेंद्रियांनी अनुभवण्याचा आणि त्यांचा उद्घोष आपल्याच कवितातून करायचा असा एक दिवाणा छंदच कवी बोरकरांना लागला होता. म्हणूनच बोरकर म्हणाले, माझा छंद दिवाणा, माझा छंद दिवाणा, न करत मनमुखी सुंदरतेचा, न करत मनमुखी सुंदरतेचा, तरळे तरल तराणा, माझा छंद दिवाणा. स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी, स्वसुखास्तव जरी गुणगुणतो मी, हर्ष कणकणी उधळी स्वामी, हर्ष कणकणी उधळी स्वामी, प्रकाश पाडुनी अंतर्यामी, प्रकाश पाडुनी अंतर्यामी, सोडवी गहन उखाणा, माझा छंद दिवाणा. न करत मनमुखी सुंदरतेचा, न करत मनमुखी सुंदरतेचा, तरळे तरल तराणा, माझा छंद दिवाणा. कवी बोरकरांची काव्य साधना वयाच्या 9व्या वर्षापासूनच सुरू झाली, एक अभंग रचून. परंतु ते सुरुवातीचे शब्द लाघव होते. बाकीबाब शब्दांना लोलकाप्रमाणे खेळवत बसायचे आणि तालासुरात घोळवत बसायचे. गोव्यातील बोरीसारख्या निसर्गरम्य खेड्यात त्यांचं बालपण गेलं. घरामागच्या डोंगरावर, गावातील नारळी पोफळीच्या बागांमध्ये, नवदुर्गा देवतेच्या तळीकाठी किंवा नदीच्या काठी ते निसर्गाबरोबर गप्पा करीत. निसर्गाशी सहज तादात्म्य पावण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे नकळतच बालवयात बाकीबाबांची अहम विलोपनाची साधना सुरू झाली, म्हणजेच स्वतःला विसरण्याची साधना सुरू झाली. ही साधना एका बाजूने विश्व तद्रूपतेची आहे आणि तशीच ती अहम विलोपनाचीही आहे.
तलावावरचं शेवाळं बाजूला सारलं, आतल्या गाळाचा उपसा केला, पाणी स्वच्छ झालं आणि क्षणकाळ का होईना ते स्थिर झालं की त्यात जसं आकाशाचं स्पष्ट प्रतिबिंब पाहायला सापडतं, त्याप्रमाणेच कवीच्या निर्लेप, शांत आणि स्थिर आणि प्रसन्न मानसात जीवनाचं सत्य, अलौकिक सौंदर्य घेऊन स्वभावतःच प्रकट होतं. कवी बोरकरांना जन्मतःच स्वर आणि लय यांची उपजत देणगी लाभली होती. घरात चालणाऱ्या रोजच्या अभंगामुळे, गावात बारामास चालणाऱ्या भजनामुळे, देवळातल्या कीर्तनामुळं बाकी बाबांचा स्वर आणि तालही पक्के होत गेले. अंतर्मनातल्या या नाद साधनेमुळेही बाकी बाबांच्या काव्य साधनेला एक अमूर्त भाव, एक अव्यक्त आशय प्राप्त करून दिला. तर आता ऐकूया त्यांच्या काही सौंदर्यवादी कविता. कवितेचं नाव आहे केशी तुझिया फुले. निसर्गाबरोबरच बाकी बाबांना असं वाटायचं की निसर्ग किंवा ईश्वर ह्याने जगात निर्माण केलेली सर्वश्रेष्ठ, सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे स्त्री. आणि म्हणूनच अशा एका लावण्यखनी स्त्रीला पाहून बोरकर गातात, केशी तुझिया फुले उगवतील, केशी तुझिया फुले उगवतील, तुला कशाला वेणी, केशी तुझिया फुले उगवतील, तुला कशाला वेणी, चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी, बसशील तेथे लेणी, काळोखातही निळ फुलवशील, चमेलीत वनवाटा, काळोखातही निळ फुलवशील, चमेलीत वनवाटा, तळमळणाऱ्या पुळणीवरण फेन मोगरी लाटा, पहाटशी तू अमल निरागस, संधे परिसही भोई, पहाटशी तू अमल निरागस, संधे परिसही भोई, जुन्याच ओरी गुणगुणताना, जमतील सोन पिसोई, जमतील सोन पिसोई. बाकी बाब या कवितेत स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करता करता दिव्यत्वाकडे कसे जातात ते आता बघूया. कवितेत सुरुवातीला त्या स्त्रीचं रूपलावण्य ते वर्णन करतात. तिचं शरीर सौष्ठव एखाद्या लेण्यासारखं असं ते सांगतात. मग तिचं भावलावण्य, तू पहाटीस अशी अम्लान आहेस, निरागस आहेस, संध्येसारखी भोळी आहे असं ते सांगतात. आणि त्यानंतर त्या स्त्री शक्तीतल्या अरूपाविषयी, स्त्रीमधल्या देवता स्वरूपाविषयी ते सांगतात. या कवितेत रूपलावण्य, प्राणलावण्य आणि भावलावण्य यांचा एक त्रिवेणी संगम झालेला आहे. पुढचं कडवं बघूया. तुझी पावले भिडता येईल तीर्थका पाण्याला, तुझी पावले भिडता येईल तीर्थका पाण्याला, तुझ्या स्वरांच्या स्पर्शे येईल अर्थ नवा गाण्याला, अर्थ नवा गाण्याला, वाळूतीलही तृणपात्याशी तुझे कोवळे नाते, वाळूतीलही तृणपात्याशी तुझे कोवळे नाते, तुझ्या दिठीने क्षितिजीचेही अभ्र वितरुनी जाते, अभ्र वितरुनी जाते. आणि मग ती त्याला विचारतात, अशा तुला
का हवे प्रसाधन अशा तुला, का हवे प्रसाधन, तूच तुझे ग लेणे. अशा तुला का हवे प्रसाधन, तूच तुझे ग लेणे. तुला पाहिल्यामुळे आमुसे कृतार्थ इथले येणे, कृतार्थ इथले येणे. केशी तुझिया फुले उगवतील, तुला कशाला वेणी. चांदण्यास शिणगार कशाला, बसशील तेथे लेणी, बसशील तेथे लेणी. निसर्ग आणि स्त्रीच नव्हे तर मानवी जीवनाच्या कृतार्थतेचं सौंदर्य कवी बोरकर हे कशा नजरेने पाहतात ते ह्या कवितेतनं पहा. कवितेचं नाव आहे लावण्य रेखा. देखणे ते चेहरे, देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे, गोरटे वा सावळे या मोल नाही फारसे. देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. वा. देखणी ती पाऊले, देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. देखणी ती जीवने, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे. देखणा देहांत तो, देखणा देहांत तो जो सागरी सूर्यास्तसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा, अग्नीचा पेरून जातो रात्रगर्भी वारसा. स्त्री निसर्ग एवढंच नव्हे तर साध्या सुध्या विषयातही बोरकरांना सौंदर्य आढळते. आता काचेच्या बांगड्या त्या काय, पण त्या बांगड्यात सुद्धा बोरकरांना सुंदरता दिसते. बोरकर असं सांगतात की त्यांच्या काळात श्रावण महिन्यात बायका ह्या काचेच्या बांगड्या बदलत. आता काचेच्या बांगड्या बायका घालतही नाहीत किंवा घालल्या तर कधीही घालतात कधीही काढतात, पण त्या काळी तसं नव्हतं. आणि श्रावण महिन्यात जो कासार तिथे यायचा तो अशी बांगड्याची भेंडोळीशी खांद्यावर टाकून यायचा आणि या कासाराला ह्या वेगवेगळ्या रंगाच्या बांगड्या कधी घालायच्या, कुणी घालायच्या, किती घालायच्या याचं सगळं ज्ञान असायचं. बोरकरांनी ह्या कवितेत ह्या बांगड्यांच्या वेगवेगळ्या रंगांचं सौंदर्य, स्त्रीच्या भावविश्वातील या बांगड्यांचं स्थान आणि भारतीय संस्कृती या सगळ्यांचं वर्णन किती सुंदररित्या केलं आहे हे पाहण्यासारखं आहे. हा कासार येतोय श्रावण महिन्यात आणि म्हणतोय, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, बांगड्या बघाया, श्रावण लावण्य राज लागला फुलाया, बांगड्या बघाया. जलवलये स्वरवलये दिनकर शशिकर वलये, मिसळून घडिल्या प्रणये गोड बांगड्या, बांगड्या बघाया. नाजूक या सुंदरती मंजूळ रवी रुमझुमती, रत्नांसम चमचमती भाग्य रंगवाया, बांगड्या बघाया. या प्रदोषकात निळ्या या बिजल्या सोनसळ्या, या प्रदोषकांत निळ्या या बिजल्या सोनसळ्या, लाजविती रुसुनी खुळ्या आम्र किसलया. आम्र किसलय म्हणजे आंब्याची कोवळी पालवी. या सोनेरी अशा पिवळ्या बांगड्या आहेत. ह्या बांगड्या जणू काही त्या आम्र किसलायला लाजवत आहेत. लाजविती रुसुनी खुळ्या आम्र किसलया, बांगड्या बघाया. आणि बोरकर तरुणींना सांगतायत, नवयुवती का भिडस्त भरुनी घ्या त्वरे स्वहस्त, नवयुवती का भिडस्त भरुनी घ्या त्वरे स्वहस्त,
वाजवुनी तरुण मस्त चरणी लोळवाया बांगड्या बघाया. आणि मग त्या वधूंना सांगतायत या वासंतिक हिरव्या आशांसम नित्य नव्या. या वासंतिक हिरव्या वाशांसम नित्य नव्या वधुहृदया परिहव्या प्रेम ओवयाया बांगड्या बघाया. आणि त्या वधूंना, त्या लग्न झालेल्या मुलींना ते सांगतात निर्मळ हे हिरवेपण पतिगृहिण्या करी मिरवून. निर्मळ हे हिरवेपण पतिगृहिण्या करी मिरवून सतत करा जपून जतन ही सुरम्य माया बांगड्या बघाया. आणि मग हा कासार घरातल्या ज्या वडीलधाऱ्या स्त्री आहेत, आजी, आई, मामी, काकी, एकत्र कुटुंब पद्धती आहे. आणि ह्या स्त्रियांना उद्देशून की ह्या स्त्रियांनी ज्या खस्ता खाल्ल्यात आयुष्यभर त्यामुळे घराला घरपण आलेलं आहे, त्यांनी जे वात्सल्य दिलेलं आहे त्या सर्वांना उद्देशून हा कासार म्हणतोय क्षितिजा समया जांभूळ जलदा समया श्यामल. क्षितिजा समया जांभूळ जलदा समया श्यामल वत्सलया गंगेतील सांध्य मेघ छाया बांगड्या बघाया. या माऊली आपुल्यास्तव वरजांचा सुख संभव. या माऊली आपुल्यास्तव वरजांचा सुख संभव करजांचा दे गौरव वैश्वदेवराया बांगड्या बघाया. आणि मग बोरकर सगळ्यांना बोलवत आहेत, तो कासार सगळ्यांना बोलवतोय. तो म्हणतोय ये कन्ये ये दुहिते अपरिणिते ललित लते. ये कन्ये ये दुहिते अपरिणिते ललित लते. ये कांते ये माते ये कांते ये माते सुभग साज न्याया बांगड्या बघाया. श्रावण लावण्य राज लागला फुलाया बांगड्या बघाया. बांगड्या बघाया बांगड्या बघाया. आता बोरकरांची एक सुंदर निसर्ग कविता तुम्हाला सांगतो. कवितेचं नाव आहे समुद्र बिलोरी ऐना. गोव्यात किंवा कारवारसारख्या ठिकाणी थोडासा न गजबजलेला समुद्र असेल आणि तिथे एखाद्या चांदण्या रात्री जर तुम्ही त्या समुद्र किनाऱ्यावर बसाल तर तुम्हाला असं दिसेल, एखादा दिवस असा येतो की समुद्राचं पाणी अगदी संथ शांत असतं, त्याच्यावर चांदणं पडलेलं असतं आणि अशा त्या संथ पाण्यातून नावाड्याने जरी भलं जरी मारलं किंवा एखादा मासा जरी सुळकन गेला ना तर त्या पाण्याचा रंग चंदेरी सोनेरी होऊन जातो. अशा समुद्राला आमच्या गोव्यात भांगर समुद्र असं म्हणतात. भांगर म्हणजे सोनं. बोरकरांनी ह्या कवितेत सांगितलेला समुद्र हा असा भांगर समुद्र आहे. बोरकर पुढे म्हणतात समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. आता 5व्या महिन्याची जी गर्भवती स्त्री असते तिचं सौंदर्य एक प्रकारचं प्रसन्न आणि सात्विक असतं. वधूची अवस्था संपलेली असते, मातृत्वाची जबाबदारी येणार असते, गर्भपाताची शक्यता मावळलेली असते, गर्भ दृढ झालेला असतो आणि ही 5व्या महिन्याची गर्भवती स्त्री आपलंच लावण्य, आपलं सौंदर्य जे निर्मिती क्षमतेतून आलेलं आहे ते आरशात पाहते आहे. आता इथे समुद्र हा जणू आरसा आहे, ऐना आहे आणि सृष्टीवरती बोरकरांनी ह्या गर्भवती स्त्रीचा आरोप केलेला आहे. ज्येष्ठापासून म्हणजे ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि कार्तिक. कार्तिक हा 5वा महिना आहे म्हणून बोरकर म्हणतात सृष्टीला 5वा महिना. तर आपण कविता सुरू करूया. समुद्र बिलोरी ऐना समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना.
समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. मूळ चालीत अशा 2 टाळ्या आहेत, पण ह्या टाळ्या वाजवायच्या नाही आहेत, ह्या ऐकायच्या टाळ्या आहेत, ह्या निस्तब्धाच्या टाळ्या आहेत, ह्या मौनाच्या टाळ्या आहेत, ह्या चिरंतनाच्या टाळ्या आहेत. सृष्टी ही त्याची निर्मिती. हा निर्माता स्वतःच्या निर्मितीला, तिच्या निर्मिती सोहळ्याला, तिच्या निर्मितीच्या डोहाळ्यांना दाद देतोय. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. वाकले माडांचे माथे, वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. वाकले माडांचे माथे, चांदणे पाण्यात नाते. आकाश दिवे लावित आली कार्तिक नवमीची रैना. आकाश दिवे लावित आली कार्तिक नवमीची रैना. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. कटीस अंजिरी नेसू, कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्किल हसू. कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्किल हसू. मयूर पंखी मधुर डंखी, उडाली गोरटी मैना. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. आणि इथे एवढं सुंदर लावण्य पाहून पती आपल्या दूरस्थ पत्नीला किंवा प्रियकर आपल्या दूरस्थ प्रेयसीला म्हणतोय, लावण्य जातसे उतू, लावण्य जातसे उतू, वाया हा चालला ऋतू. लावण्य जातसे उतू, वाया हा चालला ऋतू. अशाच वेळी गेलीस का तू, करून जीवाची दैना. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी ऐना सृष्टीला 5वा महिना. सृष्टीला 5वा महिना. व्यक्ती, समष्टी आणि चैतन्य यांच्यावरील प्रेमाचं अंतसंगीत अथवा आत्मसंगीत हा बोरकरांच्या कवितेचा आध्यात्मिक प्राण आहे. प्रेम ही जीवनातील मूलभूत आणि अत्यावश्यक शक्ती आहे, अशी कवी बोरकरांची जीवनधारणा आहे. जिथे प्रेम आहे तिथे आनंद आहे, आणि जिथे आनंद आहे तिथेच परमात्मा आहे, हा कवी बोरकरांचा आत्मप्रत्यय आहे. बोरकरांच्या मते प्रेम करणं हे आत्मजागृतीचं रूप आहे, आणि म्हणूनच बोरकरांच्या प्रेम कवितेत प्रेमाच्या अनुभूतीतील अतिउत्कटता, आवेग आणि समरसता कधीच कमी झालेली नाही. स्त्रीची, स्त्री शक्तीची आणि तिच्या प्रेम भावनांच्या विविध रूपांची चित्र कवी बोरकरांनी आपल्या कवितेत फार सुंदरपणे रेखाटली आहेत. प्रेमातील राग अनुराग, प्रणय शृंगार, विरह आणि विभ्रम अशा अनेक सूक्ष्म छटा बाकीबाबांच्या कवितेत अतिशय तरलतेने, उत्कटतेने आणि कधीकधी नाट्यमयतेने प्रकटल्या आहेत. तर कविता आता सादर करीत आहोत. तव नयनांचे दल हलले ग. स्त्री शक्ती ही किती प्रक्षोभक, प्रस्फोटक आणि त्याचवेळी किती प्रशांत आहे हे सांगणारी ही कविता. तव नयनांचे दल हलले ग. तव नयनांचे दल हलले ग. तव नयनांचे दल हलले ग. पानावरच्या दवबिंदू परी त्रिभुवन हे डळमळले ग. तव नयनांचे दल हलले ग. तारे गळले वारे ढळले, तारे गळले वारे ढळले, दिग्गज पंचानन सेवरले, गिरी ढासळले सुर कोसळले, ऋषी मुनी योगी चळले ग. तव नयनांचे दल हलले ग. ऋतुचक्राचे आस उडाले, ऋतुचक्राचे आस उडाले, आकाशातून शब्द निघाले, आवर 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 आपुले भाले, मीन जळी तळमळले ग.
तव नयनांचे दल हलले ग. हृदयी माझ्या चकमक झडली, हृदयी माझ्या चकमक झडली, नजर तुझी धरणीला जडली. दो हृदयांची किमया घडली, दो हृदयांची किमया घडली. पुनरपि जग सावरले ग, पुनरपि जग सावरले ग. तव नयनांचे दल हलले ग, तव नयनांचे दल हलले ग. बोरकरांची दुसरी एक कविता जी कोकणी आहे. कवितेचं नाव आहे पायजणा. ही एक पुन्हा प्रेम विरह स्मरण काव्य अशा स्वरूपातली कविता आहे. प्रियकर 50च्या पुढे गेलेला आहे आणि त्याला आपल्या तारुण्यात केलेलं प्रेम आठवतंय. प्रेयसीची आणि ह्या प्रियकराची ती कदाचित शेवटचीच भेट आहे. रानात वडाच्या झाडाखाली तो प्रियकर उभा आहे आणि प्रियसी त्या रानात येते आहे आणि येताना तिच्या पायातली पायजणं वाजतायत आणि त्या पायजणांच्या आवाजाने त्या रानात एक नवं चैतन्य जागं होतं. पेंगणारी गवताची पानं जागी होतात आणि डोलू लागतात. नदीचा काठ दाटून येतो. बोरकरांनी याचं फार सुंदर वर्णन केलं आहे की त्या वडाच्या खाली ती दोघंही एकमेकांना मिठी मारतात, कदाचित शेवटची, आणि वडाची फळं वरून जणू काय अक्षता स्वरूपात त्यांच्यावर पडतायत. आणि हे सर्व झाल्यानंतर बोरकर शेवटी म्हणतायत की आज त्यातलं काहीच राहिलेलं नाही. 40-50 वर्ष होऊन गेली, त्यातलं काहीच राहिलं नाही. पण तरीही अकस्मात तुझी ती पायजणा मला अजूनही ऐकू येतात. तर ऐकूया कविता पायजणा. त्या दिसा वडाकडन गडद तिंसना. त्या दिसा वडाकडन गडद तिंसना. मंद 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 वाजत आयली तुझी गो पायजणा. मौन पडले सगळ्या राना, मौन पडले सगळ्या राना. शिरशिरून थांबली पाना, शिरशिरून थांबली पाना. कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना. मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. पैसुल्यान वाजली घाट, पैसुल्यान वाजली घाट. दाटलो न्हंयचो कंठ काठ, दाटलो न्हंयचो कंठ काठ. सावळ्याचो घमघमाट, सावळ्याचो घमघमाट. सुटलो त्या खिणा. मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायजणा. गळ्या सुखा डोळ्या दुखा, गळ्या सुखा डोळ्या दुखा. लकलकली जाऊन थिका, लकलकली जाऊन थिका. नकळतना एक झाली, नकळतना एक झाली आम्ही दोघाही जणा. मंद मंद वाजत आयली, मंद मंद
वाजत आयली तुझी गोपांजना. तातले काय नुल्ले आज, तातले काय नुल्ले आज. सगळ्या जिणे आयल्या सांज, सगळ्या जिणे आयल्या सांज. तरी अकस्मात तुझी, तरी अकस्मात तुझी वाजती पायंजणा. मंद मंद वाजत आयली, मंद मंद वाजत आयली तुझी गो पायंजणा, तुझी गो पायंजणा. वा. बोरकरांचा पहिला कवितेचा प्रवास सुरू झाला तो वयाच्या 9व्या वर्षी एक अभंग रचून. परंतु त्यांच्या आजीने त्यांना सांगितले की ह्यापुढे तू अभंग रचना करायची नाहीस, कारण आमच्या घरात कोणीतरी एक पूर्वज हे अभंग आणि अभंगाची कीर्तनांच्या नादी लागून संसारावर तुळशीपत्र ठेवून निघून गेलेला होता. तो आजीला काळजी वाटायची की हा पण बाकीसुद्धा असाच निघून जाईल, तेव्हा अभंग करायचा नाही अशी त्यांना शपथ घातली होती. आणि त्यामुळे 9व्या वर्षानंतर जवळजवळ 13-14 वर्षापर्यंत बाकीबाबांनी कविता लिहिली नाही, आजीला वचन दिलं होतं म्हणून. 13 वर्षी एक चमत्कार घडला. बाकीबाब ते शाळेत जात होते, 13-14 वर्षाचे होते आणि शिक्षकांनी त्यांना सांगितलं की अरे जरा वरती जा आणि माडीवरनं खडू घेऊन ये. बाकी वरती गेला खडू आणायला आणि खडू तो शोधत होता. तेवढ्यात कोणीतरी त्यांचे डोळे झाकले आणि ते हात सोडवण्याचा प्रयत्न करतात. तेवढ्यात त्यांचं कोणीतरी चुंबन घेतलं. हात बाजूला करून त्यांनी पाहिलं तर त्यांच्याच वर्गातली ती मार्गारेट नावाची मुलगी होती. आता वास्तविक असा शृंगारिक प्रसंग घडल्यानंतर त्या वयात 13-14 वर्षाचं वय असेल, खरा कामभाव जागृत व्हायला पाहिजे होता. पण आश्चर्यकारकरित्या तो तसा झाला नाही. बोरकर असं लिहितात की मी जेव्हा ती मार्गारेटमध्ये चुंबन घेऊन पळून निघून गेली, त्यानंतर मी जेव्हा जिना उतरत होतो तेव्हा मला असं वाटत होतं की जिना अख्खा झुलतोच आहे. आणि त्या धुंदीतच ते वर्गात गेले. त्यांनी मार्गारेटकडे पण पळत पाहिलं नाही आणि पुढचे 2 ते 3 दिवस ते त्या धुंदीतच होते. आणि बोरकर असं म्हणतात की त्या क्षणी मला एक तारुण्याचा साक्षात्कार झाला, सौंदर्याचा साक्षात्कार झाला. कवी रवींद्रनाथ टागोरांच्या बाबतीत पण अशी एक गोष्ट त्यांनी लिहिलेली आहे की रवींद्रनाथांना एक चांगली सवय होती की सूर्योदय होण्याच्या अगोदर ते त्यांच्या जोडासको वाड्याच्या सौधावर जाऊन उभे राहत आणि सूर्य उगवण्यापूर्वी तिथे उभे राहत आणि सूर्य उगवल्यानंतर त्याचं दर्शन घेत आणि गायत्री मंत्राचा जप करीत. असाच टागोरी तेव्हा 15-16 वर्षाचे होते आणि अशाच एका सकाळी ते असं लिहितात की मला असं वाटलं की मी एका वेगळ्याच जगात गेलेलो आहे. वेगळीच धुंदी त्यांना जाणवू लागली आणि त्या धुंदीला त्यांनी असं म्हटलेलं आहे की जीवन देवतेचा साक्षात्कार झाला असं टागोरांनी तिथे म्हटलेलं आहे. आणि पुढचे 3-4 दिवस टागोरी त्या धुंदीतच होते आणि त्याच धुंदीत त्यांचं निर्झरेर स्वप्नभंग नावाचं एक खंडकाव्य त्यांनी लिहिलेलं आहे किंवा दीर्घकाव्य लिहिलेलं आहे. टागोर आणि बोरकरांच्या बाबतीत ह्या दोन खूप म्हणजे आश्चर्य मला वाटलं की खूप समानता अशी आहे की टागोरांना सूर्योपासनेतनं ही जीवनदेवता सापडली आणि ह्यांना येथे चुंबनातून जीवनाचं तारुण्य आणि सौंदर्य सापडलं आणि त्या दिवसापासून बोरकरांची कविता पुन्हा सुरू झाली. म्हणून ह्या कवितेला विशेष महत्त्व. आणि बोरकर हे जवळजवळ 40-50 वर्षानंतर म्हणतायत ही कविता. असा कसा मी तरुण निरंतर, असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला, असा कसा मी तरुण निरंतर सांगू कैसे तुला, सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला, सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला, त्या रात्रीचे तसे चांदणे जगी न पडले कधी, त्या रात्रीचे तसे चांदणे जगी न पडले कधी, तशी न उरली पुन्हा कधीही दुथडी जागी नदी, उरात घुसुनी गळ्यात घुमली,
उरात घुसुनी गळ्यात घुमली निळी निळी कोकिळा, असे झाकुनी डोळे जेव्हा तिने चुंबिले मला. पुढे बोरकर म्हणतायत, आज मावळे जरी चांदणे, वय झालेलं आहे. आज मावळे जरी चांदणे आटत आली नदी. आज मावळे जरी चांदणे आटत आली नदी, तीच कोकिळा कधीतरी येते घुंगुर बांधून पदी. तीच कोकिळा कधीतरी येते घुंगुर बांधून पदी. गाता ती मग उघडे गात्री, गाता ती मग उघडे गात्री, कुबेर गृहीची तिला. तरुण असामी जेव्हापासून तिने चुंबिले मला. तरुण असामी जेव्हापासून तिने चुंबिले मला. असा कसा मी तरुण निरंतर, सांगू कैसे तुला. सहज अचानक झाकून डोळे तिने चुंबिले मला. बोरकरांना निसर्गातील आणि जीवनातीलही सौंदर्याची, लावण्याची आणि दिव्यत्वाची ओढ त्यांच्या लहानपणापासूनच होती. त्यांच्या एका अशाच गाजलेल्या कवितेमागच्या प्रेरणेची एक गोष्ट आता आपण ऐकूया. बोरकरांच्या एका गाजलेल्या कवितेमागची प्रेरणा काय होती हे सांगायचा मी प्रयत्न करतोय. बोरकर त्यावेळी 22-23 वर्षाचे होते आणि घरची आर्थिक स्थिती बिकट असल्या कारणाने सर्व कुटुंबाच्या चरितार्थासाठी अर्थार्जन करण्याची जबाबदारी बोरकरांवर वयाच्या 18-19 वर्षी येऊन गेली. बोरकर बुद्धिमान होते. त्यांना त्यावेळी धारवाडला स्कॉलरशिप मिळत होती, परंतु घरच्या आर्थिक स्थितीमुळे ते तिथे जाऊ शकले नाहीत. बोरी हे गाव तसं अगदी खेडेगाव, त्यामुळे तिथे नोकरी किंवा व्यवसायाची संधी नव्हती. म्हणून ते पणजीला आले. त्या अगोदर त्यांनी 1 वर्ष एका खाजगी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केली. पणजीला आल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपण निदान पुढे आपल्याला पोर्तुगीज शाळेत नोकरी मिळावी, म्हणजे आज जसं BEd वगैरे करतात तसं त्या काळात लिसेव असं ती पोर्तुगीज डिग्री होती, तर ती मिळवावी म्हणून ते पणजीला आले. सकाळी कॉलेजात जात आणि दिवसभर शिकवण्या करीत. शिकवण्यातनं आलेल्या पैशातून कॉलेजची फी भरत आणि उरलेले पैसे हे बोरीला आमच्या घरी त्यांचे जे आईवडील होते, बोरकरांचं लग्न झालेलं होतं, पत्नी आणि धाकटी 5 भावंड, एवढ्या लोकांचा चरितार्थ बोरकर या शिकवण्याच्या पैशातून करत होते. कारण बोरीत तसं उत्पन्नाचा स्रोत फक्त थोडीशी बागायती होती, नारळ आणि सुपारी आणि भातशेती, यावर जेमतेम भागायचं. पण कुटुंब जसं वाढलं तसं त्यांचा चरितार्थ करणं हे कठीण झालं होतं. ह्याच काळात बोरकरांनी आपल्या धाकट्या 2 बहिणींची लग्नही ठरवली आणि त्यासाठी पैसे मिळवण्यासाठी ते अधिक शिकवण्या करू लागले. परंतु गंमत अशी झाली, त्यातल्या एका बहिणीचं लग्न त्यांनी गोव्यातल्याच एक बुद्धिमान, देखण्या, तरुण परंतु विधूर अशा गुंडोपंत आमोणकर या माणसाशी ठरवलं. या गुंडोपंतांचा त्या काही ते सुधारक होते, अतिशय बुद्धिमान होते, शिक्षकही होते. त्यांनी विधवेशी पुनर्विवाह केला होता त्या काळामध्ये, म्हणजे 1930च्या अगोदर. आणि ती विधवा, ती पत्नी, त्या पत्नीचे निधन झाल्यानंतर काही वर्षांनी ते बोरकरांच्या बहिणीशी लग्न करायला तयार झाले. परंतु आमच्या सारस्वत ब्राह्मण समाजाच्या कवळे मठाच्या स्वामींनी असं सांगितलं की ज्याने विधवेशी लग्न केलेलं आहे, पुनर्विवाह केलेला आहे, त्याच्याशी लग्न करण्यास आमची परवानगी नाही. आणि स्वामींनी बोरकरांच्या कुटुंबावर बहिष्काराचा, राईस म्हणतात पोर्तुगीजमध्ये, म्हणजे बहिष्काराचा फतवा जाहीर केला. बोरकरांना अतिशय वाईट वाटलं. बोरकर स्वामींकडे गेले, त्यांच्याशी भांडले आणि त्यांना सांगितले तुमचा विरोध जरी असला तरीसुद्धा मी हे लग्न करणार आहे. पण तरी त्यांना मनाला सारखं एक प्रश्नचिन्ह होतं की या लग्नाला येणार कोण? समाजातल्या सगळ्यांनी बहिष्कार टाकला तर काय करायचं? इथे शिकवण्या चालू होता, दिवसभर थकायचे आणि असेच थकून बाकून इथे एक संघर्ष चालला आहे स्वामींबरोबर, मठाबरोबर. बोरकर थकले होते आणि अशा स्थितीत ते पणजीमध्ये तेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हती. पणजीच्या रस्त्यांवरती इलेक्ट्रिसिटी 1940 झालेली. ही गोष्ट 1933ची. बोरकर 23 वर्षाचे होते आणि थकून भागून बोरकर महालक्ष्मीचं छोटंसं देऊळ होतं तेव्हा पणजीत, त्याच्या पायऱ्यांवर येऊन बसले. काळोखाची रजनी होती, हृदयी भरल्या होत्या खंती, अशी केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे बोरकरांची स्थिती होती. मनाला, शरीराला प्रचंड थकवा आलेला होता आणि
त्यांना असं वाटत होतं आपलं जीवन असंच जाणार का? त्यांची सगळी स्वप्न आपण काहीतरी पुढे शिकणार, मोठं होणार, ती आर्थिक स्थितीमुळे पूर्ण होत नव्हती. ह्या जबाबदाऱ्या, हा संघर्ष, ह्या ओझ्याखाली दबलेले, थकलेले बोरकर एकाकी त्यांना वाटत होतं. एकटेच तिथे बसले होते. रात्री 9:30-10चा सुमार असेल आणि अचानक त्यांची नजर महालक्ष्मीच्या गर्भागृहात असलेल्या समईच्या ज्योतींवर गेली आणि त्या ज्योतींचा प्रकाश महालक्ष्मीच्या मूर्तीवर पडला होता. तिचा चेहरा उजळून निघाला होता आणि तो उजळलेल्या मूर्तीचा प्रकाश, त्या मूर्तीचं दिव्यत्व ते पाहता पाहता बोरकर गाऊ लागले. दिव्यत्वाची जेथ प्रचिती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. परंतु पुढच्या संपूर्ण कवितेत महालक्ष्मीचं वर्णन नाही, तिच्या भक्तीबद्दलही काही म्हटलेलं नाही. उलट पक्षी बोरकरांनी हे आपलं एकाकीपण किंवा हे आपलं अनामिकपण, त्याचं परिवर्तन एक सामाजिक जाणीवेत केलंय आणि म्हणून ते पुढच्या कडव्यात म्हणतायत, गाळून या भारींचे मोती, हरी कृपेचे मळे उगवतील, जलदापरी येऊन या जाती, जगजांची नकरी गणती, तेथे कर माझे जुळती. त्याच्या पुढच्या कडव्यात ते मानवतेचं मंदिर उभारण्यासाठी ज्यांनी आपल्या जीवन सर्वस्व त्याचं वाहिलं, त्यांचं वर्णन करतायत. यज्ञी ज्यांनी देऊन निज शिर, घडले मानवतेचे मंदिर, परिजयांच्या दहन भूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. कुसुमाग्रजांनी त्यांच्या एका कवितेत म्हटलंय, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. हे अनामिकपणा हा सगळा जो आहे, हा एकाकीपणा जो आहे, अनसंग अननोन होण्याचा आहे प्रकार, हा बोरकरांच्या मनात कुठेतरी जास्तो आहे. आपण समाजाने आपल्याला बहिष्कृत केलेला आहे, त्यक्त केलेला आहे, हाही कुठेतरी वेदना आहे. आणि म्हणून मला ह्या कवितेतली सर्वात शेवटचं जे कडवं आहे ते मला अतिशय भावतं. कारण ह्या कवितेत बोरकरांची स्वतःची एकटेपणाची आणि आपलंही जीवन अनामिक संपणार आहे काही जाणीव अतिशय प्रकर्षाने व्यक्त झालेली आहे. कवीच्या एकाकीपणाची आर्तता, स्वतः बहिष्कृत असण्याची वेदना ही अप्रतिमरित्या इथे बोरकरांनी मांडली आहे. आणि तरीही त्या निराश एकाकी मनस्थितीत त्यांची दिव्यत्वाची ओढ कायम आहे, हे विशेष. कवी बोरकरांचा आशावाद, मानवी मूल्यांवरची श्रद्धा आणि दिव्यत्वाचा साक्षात्कार घेण्याची वृत्ती या शेवटच्या कडव्यात अतिशय सुंदररित्या प्रकट झालेले आहे. शेवटचं कडवं असं आहे, मध्यरात्री नभ घुमटा खाली, मध्यरात्री नभ घुमटा खाली, शांतिशिरी तमचवऱ्या ढाळी, शांतिशिरी तमचवऱ्या ढाळी, त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, त्यक्त बहिष्कृत मी ज्या काळी, एकांती डोळे भरती, तेथे कर माझे जुळती, दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. ह्या कवितेला बडोदा साहित्य संमेलनात त्याच वर्षी सुवर्णपदक मिळालं. विविध घाटेंसारख्या प्रतितयश साहित्यिकाने बोरकरांच्या मुक्कामी बडोद्याला जाऊन त्यांची ही कविता आणि मुसाफिरा नावाची दुसरी कविता स्वतः हाताने नकलून घेतली. कविवर्य भा. तांबे यांनी बोरकरांविषयी आधीच म्हटलं होतं, हिअर इज द स्टार ऑन द होरायझन ऑफ मराठी पोएट्री. रविकरण मंडळाचे सगळे सदस्य माधव ज्युलियन हेही कवी बोरकरांवर अपरंपार प्रेम करू लागले.
वि.स. खांडेकरांनी बोरकरांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि ह्या एकाच कवितेमध्ये ज्या एकाकीपणाची, ज्या अनामिकपणाची बोरकरांना भीती म्हणणार नाही पण क्षणभर का होईना त्याने ते विचलित झाले होते, त्याच्यातून निर्माण झालेली ही कविता, ह्याच कवितेने बोरकरांना मराठी साहित्यसृष्टीत प्रस्थापित आणि प्रसिद्ध कवी केले. ज्या निसर्ग चैतन्यावर कवी बोरकरांनी मनानेच नव्हे तर पंचेंद्रियांनी रसरसून प्रेम केलं, त्या निसर्गातील झाडावेलींचे, पाना फुलांचे, ढगा विहगांचे, नदी नाल्यांचे, आकाश प्रकाशाचे, सरिता सागराचे आणि चंद्र चांदण्याचे आत्मप्रतीत झालेलं सौंदर्य आणि लावण्य चैतन्याला साथ देत ते आपल्या कवितातून उद्घोषित राहिले. निळ्या ढगांना पाहून म्हणाले, गडद निळे गडद निळे गडद निळे जलद भरून आले, गडद निळे जलद भरून आले, शीतल तनु चपल चरण, शीतल तन चपल चरण, अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरून आले. या कवितेत बोरकरांची चित्रकाराची दृष्टी फार सुंदररित्या व्यक्त झालेली आहे. या कवितेतल्या प्रत्येक ओळीत एक स्थिर चित्र आहे, प्रत्येक कडव्यात दुसरं एक स्थिर चित्र आहे आणि संपूर्ण एक कविता म्हणजे अशा अनेक स्थिर चित्रांचा एक कोलाज आहे. एकीकडे हे स्थिर चित्र आहे, दुसरीकडे हे चलचित्र आहे. बघा, गडद निळे जलद भरून आले हे एक चित्र आणि दुसरं चित्र, इथे गती मिळते या चित्राला. शीतल तनु चपल चरण, अनिल गण निघाले, गडद निळे जलद भरून आले. दिन लंघुनी जाय गिरी, दिन लंघुन जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय, पद्मराग वृष्टी होय, माळ भव्य न्हाले, गडद निळे जलद भरून आले. उतट बघुनी हरी करुणा, हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल, मंदाकिनी वरुणी धवल, मंदाकिनी वरुणी धवल, विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरून आले. आता तिसरं चित्र, मीन चमकुनी उसळे, जलवल ईश्वर रभसळे, मीन चमकुनी उसळे, जलवल ईश्वर मिसळे, नवथर रस रंग गहन, नवरस रस रंग गहन, करीती नयन ओले, गडद निळे जलद भरून आले. पुढचं चित्र, धूसर हो क्षितिज त्वरित, धूसर हो क्षितिज त्वरित, ढोरपथी अचल चकित. अचानक ढगामुळे क्षितिज धूसर झालेलं आहे आणि त्या गायी जी ढोरं आहेत त्यांना सुद्धा ते चकित झालेले आहेत. आणि पुढे काय होतंय, तृण विसरून जवळील ते, तृण विसरून जवळील ते, खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरून आले. शेवटचं कडवं आहे, टप 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 पडती थेंब. बोरकर वर्णन करतायत आता, इथे पण त्याला गती आलेली आहे. टप 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 पडती थेंब, मनिवनीचे विझती डोंब, टप 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 पडती थेंब, मनिवनीचे विझती डोंब, वत्सल ये वास, वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले, वत्सल ये वास, भूमी आशीर्वच बोले, गडद निळे जलद भरून आले. 1956 साली कवी बोरकर, धन्यवाद. एकोणीसशे 56 साली कवी बोरकर इथे पुण्यात
ऑल इंडिया रेडिओवरती स्पोकनवर प्रोड्युसर म्हणून नोकरीला लागले. त्यांचा रोजचा परिपाठ होता की मुळामुठीच्या संगमावरनं ते फिरायला जात. ते राहत तेव्हा रानडे ब्लॉक्सला, पुण्यातच इथे शिवाजीनगरला, आणि तिथून रोज मुळामुठीच्या संगमावर फिरायला जायचं. एके दिवशी अशीच संध्याकाळी ते त्यांचा धाकटा भाऊ दामोदर याच्यावर फिरायला निघाले. पावसाळ्याचे दिवस होते. निघाले तेव्हा पाऊस नव्हता, परंतु जेव्हा ते संगमावर पोचले तेव्हा अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. आणि तो मुसळधार पाऊस पाहून, त्या ढगांना पाहून आपल्याला कविता येते किंवा होते हे समजायच्या अगोदरच बोरकरांच्या तोंडून शब्द निघाले. घन वरसे रे, 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 घन वरसे रे. वरसे जलसर आले सरसर, वरसे जलसर आले सरसर, मल्हाराचे स्वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे. धाकट्या भावाने विचारलं, आबा हा राग मल्हार का रे? कवीची तंद्री खाडकन तुटली आणि ही कविता अपूर्ण राहिली. बोरकर 1970 साली रिटायर झाले आणि त्यानंतर ते आमच्या बोरीच्या शांतिनिकेतन घरी राहायला गेले. 72 साली असाच मुसळधार पाऊस पडत होता आणि त्या पावसाला बघून, त्या ढगांना बघून बोरकरांची तीच तंद्री 17 वर्षानंतर लागली आणि बोरकर गाऊ लागले, कातर डोंगर हिरवल्याले, कातर डोंगर हिरवल्याले, कढनागांचे शमुनी निमाले, कढनागांचे शमुनी निमाले, मुंग्या नाही पंख निघाले, मुंग्या नाही पंख निघाले, वन नंदन से हरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे. हे घन म्हणजे पाण्याने भरलेले भारावलेले ढग. हे पूर्ण रीते झाले की त्यांचा रंग पांढरा होतो. पावसाळ्यानंतरच्या ह्या पांढऱ्या ढगांस पाहून बोरकर म्हणतात, सफल तुझे संतर्पण अन्न जाहले प्रसन्न, सफल तुझे संतर्पण अन्न जाहले प्रसन्न, दीप्तीचा श्लोक दिव्य तू वरून गारे, हसत हसत वरवर जा पांढऱ्या ढगारे, मुक्त होसी करुणी तृप्त तृषित या जगारे, हसत हसत वरवर जा पांढऱ्या ढगारे. ह्या पांढऱ्या ढगाचं वर्णन ऐकता ऐकता आज मला कालिदासाचं मेघदूत आठवलं. काल कालिदास जयंती होती. मेघदूत ह्या काव्यात यक्ष, ज्याला जो शाप मिळालेला आहे कुबेराकडनं, त्यामुळे आपल्या स्त्रीला दूर सोडून तो रामटेक म्हणजे रामगिरी पर्वतावर राहायला गेलेला आहे, अशी त्या काव्याची सुरुवात आहे. कश्चित कांता विरहगुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः, शापे नास्तं गमित महिमा वर्षभोगेण भर्तू, यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु, स्निग्ध छाया तरुषु वसतीं रामगिर्याश्रमेषु. आणि पुढे हा यक्षाची स्थिती पत्नीच्या विरहामुळे किती तो खंगलेला आहे की त्याच्या हातातलं जे सोन्याचं कडं आहे ते सैल झालेलं आहे, असं कालिदास वर्णन करतो. तस्मिन् नद्रौ कतिचित् दबला विप्रयुक्तस्य कामी, नीत्वा मासान् कनकवलय भ्रंशरिक्त प्रकोष्ठा. आणि त्यानंतर त्याचा सुप्रसिद्ध श्लोक, आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुं वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श. हा आषाढस्य प्रथम दिवसे काल होता, त्यामुळे मेघदूत मला आठवावं ह्याला दोन कारणं आहेत. एक कालिदास जयंती आणि दुसरं बाकीबाबांनी केलेला मेघदूताचा अनुवाद. मेघदूत हे
एवढं सुंदर काव्य आहे, खंडकाव्य आहे की त्यावर शेकडो कवींनी प्रेम केलेलं आहे. शेकडो कवींनी त्याचं अनुवाद आपापल्या भाषेत करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. माझ्या स्वतःकडेच मेघदूताचे 82 मराठी अनुवाद आहेत. म्हणजे कुसुमाग्रज, शांता शेळके, सी.डी. देशमुखासारख्या माणसांनी सुद्धा सुंदर त्याचा हे केलेला आहे. विंझे अनेक लोकांची आहेत. 12 वर्षापूर्वी असा मला एक छान योग आला. आम्ही काही मित्र, पुण्याचा एक मित्र, नागपूरचा एक मित्र, असे आम्ही सकाळी नागपूरला गेलो आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही 7 वाजता कालिदास स्मारक रामटेकला गेलो आणि मेघदूत संस्कृत मी वाचायचं, त्याच्यानंतर शांता शेळकेंचं मेघदूत, बोरकरांचं मेघदूत आणि कुसुमाग्रजांचं मेघदूत असं आम्ही सकाळी 7 ते दुपारी 3 8 तास आम्ही मनसोक्त वाचन केलं. असं छान योग तिथेच कालिदास स्मारकात आम्ही केलं होतं. त्याची आज आठवण झाली. बोरकरांनी मेघदूताचं अनुवाद का केला हा पण एक विस्मयकारक अनुभव आहे. संस्कृत मेघदूत मुलीला नीट समजावं म्हणून बाकीबाबांनी ते मराठीत करायचं ठरवलं. संस्कृतचा विशेष गाढ अभ्यास नसतानाही मेघदूताचे श्लोक वाचता वाचता कवी बोरकर मनातनं घुमू लागले. पहिले 9 श्लोक मंदाक्रांता या समवृत्तात आणि संयमकही तयार झाले, पण 10व्या श्लोकाचा अनुवाद त्यांचं गाडं अडलं. 3 दिवस निधिध्यास घेऊनही बोरकरांना योग्य ती शब्दसंहिता सापडेना. मेघदूतातला 10वा श्लोक असा होता, मंदम मंदम नुदती पवनश्चानुकोलो यथात्वाम वामश्चायाम नदती मधुरम चातकस्ते सगंधा. शेवटी अनुवादाचा नाद सोडून बोरकर झोपी गेले. पण काय आश्चर्य, कवी बोरकर सांगतात, त्याच रात्री मला स्वप्न पडलं की कॉलेजच्या रिकाम्या वर्गात मी उभा आहे आणि समोरच्या लांबलचक फळ्यावर त्या श्लोकाचा मराठी अनुवाद मोत्यासारख्या अक्षरात लिहिलेला आहे. तो अनुवाद असा होता, संथे पंथे स्ववश पवना संगती चालताना वामांगाने घुमतील तुझ्या चातकानंदताना गर्भाधान स्मृती उमलुनी व्योमलेखा बलाका स्वांगे बंधो रचिते तुला कंठरेखा सुरेखा. हे स्वप्न आहे हे बोरकरांना त्यांच्या स्वप्नातच जाणवलं आणि तसेच झोपेतच ते धडपडत कॉटच्या शेजारी असलेल्या टेबलाशी गेले आणि सरावलेल्या हातांनी पेन आणि कागद घेऊन काळोखातच म्हणजे स्वप्नातच तो श्लोक त्याने लिहून काढला. बोरकरांचे हे स्वप्नातनं कविता सुटलेल्या सुद्धा बऱ्याच आहेत. आपल्याला वेळ कमी आहे तर कालिदासाच्या ह्या कुलगुरू कालिदासाच्या जयंतीनिमित्त मी गोष्ट सांगितली. आपण आता पुढे जाऊ. कवी बोरकर संत मीराबाईसारखे त्या घनदेवी कृष्णाच्या चैतन्य रूपाच्या प्रेमात पडतात. त्यांची भक्ती अंतरंगात जागल्यावर त्यांच्या कवितेत कृष्ण, गोप, गवळणी, राधा या सगळ्यांची एक अद्भुत रासलीला सुरू होते, मधुरा भक्ती सुरू होते. कृष्णाची वेणू ऐकल्यानंतर गवळणींच्या मयूरल्या प्राणांना गगनाचे पंख फुटतात आणि मधुरा भक्तीच्या चरमसीमेची अनुभूती कवी बोरकर अशी सांगतात. कवितेचं नाव आहे गवळण. ग प ग रे ग गपनी पसानी प गपनी रे नि पग रे ग सा. चंद्रबिंबल्याली गवण आली भारी चंद्रबिंबल्याली निळ्या दिवारीने मला भुलावण केली चंद्रबिंबल्याली. हंबरल्या धेनु तोची अंबरली वेणू अंबरल्या धेनु तोची अंबरली वेणू. कस्तुरीने न्हाला पेटलेला अनुरेणू
कस्तुरीने नाला पेटलेला अनुरेणू, पेटलेला अनुरेणू. चंद्रबिंबल्याली गवण आली भारी, चंद्रबिंबल्याली यमुना निशंक गिरे, यमुना निशंक गिरे, कालियाचा डंख, यमुना निशंक गिरे, कालियाचा डंख. मयूरल्या प्राणा, मयूरल्या प्राणा फुटे गगनाचे पंख, मयूरल्या प्राणा फुटे गगनाचे पंख, गगनाचे पंख. चंद्रबिंबल्याली गवण आली भारी, चंद्रबिंबल्याली फुलावण घाली तची गवळण आली, फुलावण घाली तची गवळण आली. गोविंदुनी काया, गोविंदुनी काया अंती गोविंदची झाली, गोविंदुनी काया अंती गोविंदची झाली, गोविंदची झाली. चंद्रबिंबल्याली गवण आली भारी, चंद्रबिंबल्याली, चंद्रबिंबल्याली. कवी बोरकरांच्या संन्यास धर्माला जीवन प्रकाशाचं वेड आणि ओढ आहे. आदित्याची झाडे प्रकाशासन्मुख हा प्रकाशाचा स्वभाव आहे, उजळण्याचा आणि उजळविण्याचा. अंधार नाहीसा करणं ही काही प्रकाशाची अभिलाषा नसते आणि आकांक्षाही. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार नसतो, एवढेच आणि हेच तेवढे खरे असते. याच उपजत पिंड धर्मामुळे आणि जागृत साधनेमुळे कवी बोरकरांचा संन्यास धर्म हा प्रकाश सन्मुख, जीवन सन्मुख आणि आनंद सन्मुख बनला आहे. त्यांच्या संपूर्ण काव्य साधनेत हे विश्व चैतन्याचे अनुसंधान कधीही सुटलेले नाही. बाकी बाग आपल्या कवितेतून एकाच वेळी भक्ती आणि प्रीती, रती आणि विरती, सृष्टी आणि समष्टी यांच्यात विलक्षण सहज भावाने अखंड विहार करीत राहिले आणि त्या चिरंतनाला सांगत राहिले, स्वर्ग नको सुरलोक नको, स्वर्ग नको सुरलोक नको, मज लोभ सहा इहलोक हवा. तृप्ती नको मज मुक्ती नको, पण येथील हर्ष नि शोक हवा. शोक हवा, शोक हवा परी वाल्मिकीच्या परी सद्रव अनस श्लोक हवा. हर्ष हवा परी स्पर्श मण्या परी त्यात नवा आलोक हवा. इंद्राचा मज भोग हवा, इंद्राचा मज भोग हवा, अन चंद्राचा हृद्रोग हवा. योग असो रती भोग असो, अति जागृत त्यात प्रयोग हवा. मार्क्साचा मज अर्थ हवा, मार्क्साचा मज अर्थ हवा, अन फ्रॉइडाचा मज काम हवा. या असुरा परी राबविण्या घरी गांधींचा मज राम हवा. हवी भूक सुरमुखमी, हवी भूक सुरमुखमी, वैश्वानर नित्य नवा मज ग्रास हवा. हे सुख दुर्लभ वाढविण्या मज 84 प्रवास हवा, 84 प्रवास हवा. कवी बोरकरांचा गोसावीपणा किंवा फकीरपणा हा भोंदू नव्हता, भाबडा नव्हता आणि वेडाही नव्हता. चिरंतनाच्या जाणीवेतून आणि काव्य साधनेतील आत्मप्रत्ययातून तो आला होता. प्रतिभेचा तारक फकीर अचानक, अवचितपणे आणि वारंवार भेटत राहिला आणि म्हणूनच जीवनातल्या नवरसांवर अनुरक्त असतानाही हा कवी म्हणाला, रसलंपट मी तरी मज अवचित गोसावी पण भेटे. रसलंपट मी तरी मज अवचित गोसावी पण भेटे. वाट उजळली चिरयात्रेची भिडली रात्र पहाटे. वाट उजळली चिरयात्रेची भिडली रात्र पहाटे. आटे आता तृष्णा, आटे आता तृष्णा, वाटे
त्रिभुवन मनी कोण दाटे, भिडली रात्र पहाटे, भिडली रात्र पहाटे. बाकीबाबा अनेक भाषा अवगत होत्या. मराठीशिवाय कोकणी, इंग्रजी, हिंदी आणि पोर्तुगीज भाषेतही त्यांनी कविता केलेल्या आहेत. शाळेत बाकीबाब तसे हिंदी शिकलेले नव्हते, पण तरीही 19 हिंदी भक्ती कविता त्यांनी लिहिल्या. या हिंदी कवितांच्या संदर्भात बाकीबाब म्हणाले, उगीचच्या उगीच काही हिंदी ओळी आकाशातून उतरून माझ्या खांद्यावर बसू लागल्या. मी काही हिंदी शिकलेला नाही. कविश्रेष्ठ गदी माडगुळकरांना बाकीबाबांनी स्वतःच्या रचना गाऊन दाखवल्या. गजब राज रे तेरा मालिक सच लाजवाब हे बाकीबाबांनी त्यांना म्हणून दाखवलं. त्यावर वरदी गदी माडगुळकरांनी तिथल्या तिथे त्याची मराठी कविता केली. उद्धवा अजब तुझे सरकार, उद्धवा अजब तुझे सरकार, इथे फुलांना मरण जन्मता, दगडांनाही चिरंजीविता, बोरी बाभरी उगाच जगती, चंदन माथी कुठार, उद्धवा अजब तुझे सरकार. बाकीबाबांच्या कविता ऐकल्यानंतर गदी माडगुळकर म्हणाले, मी कुणाचं गाणं ऐकत होतो? कबीर, तुलसी, मीरा, साऱ्या जगात ज्ञानदीप चेतवणारा नामा, का कधी काळाच्या माथ्यावर सोटे हाणणारा देहूचा क्षत्रिय? होय, ज्याची सगुण भक्ती उभ्या विश्वाला ईश्वर संबोधण्याइतकी विशाल आहे, त्यांच्याच मालिकेतील एक महान मराठी कवी मला आपणहून ऐकत होता आकाशातून उतरलेल्या हिंदी ओळी. बाकीबाब गात होते. बाकीबाब गायला लागले, मैं तो फकीर कलंदर हूँ, मैं तो फकीर कलंदर हूँ, भवता हूँ मैं भवरस नदियाँ, 10 दिकया की सब ही सदियाँ, कब सुखिया कब दुखिया, तो भी खीर समिंदर हूँ, मैं तो फकीर कलंदर हूँ. बादल आवे बादल जावे, बादल आवे बादल जावे, आंतर ज्योति कौन बुझावे. बादल आवे बादल जावे, आंतर ज्योति कौन बुझावे, गगन निवासी मैं अविनाशी आत्मचंदर हूँ, गगन निवासी मैं अविनाशी आत्मचंदर हूँ, मैं तो फकीर कलंदर हूँ, मैं तो फकीर कलंदर हूँ. कवी बोरकरांमधला हा कलंदर फकीर गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी असाच उफाळून जागा झाला. 1946 मध्ये बोरकर भूमिगत झाले. ते मुंबईला आले. गावदेवीला JK बिल्डिंगमध्ये त्यांच्या चुलत बंधूंकडे राहायला होते. संध्याकाळी गावदेवीपासून मरीन लाईन्सपर्यंत ते फिरायला जात. एकदा असेच त्यांच्याबरोबर रवींद्र केळेकर होते. नेहमी स्वतःबद्दल, स्वतःच्या कवितेबद्दल, गोवा आणि कोकणी भाषेबद्दल भरभरून बोलणारे बाकीबाब त्या संध्याकाळी केळकरांशी काहीच बोलत नव्हते. त्यांच्या त्या तंद्रीला आणि गप्पपणाला कंटाळून केळकर म्हणाले, मी आता जातो. बाकीबाब लगेच त्यांना घरी घेऊन आले आणि त्या अर्ध्या पाऊण तासातल्या त्यांच्या त्या तंद्रीत त्यांना मिळालेले संचित कागदावर एकटाके लिहून केळकरांसमोर ठेवले आणि ते गाऊ लागले. जीवन त्यांना कळले हो, जीवन त्यांना कळले हो, मी पण ज्यांचे पक्व फळापरी, मी पण ज्यांचे पक्व फळापरी, सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो, चराचराचे होऊन जीवन, स्नेहासम पाजळले हो, जीवन त्यांना कळले हो. सिंधू सम हृदयात जयांच्या, रस सगळे आकळले हो, आपत्काली अन दीनांवर घन होऊन जे वळले हो, जीवन त्यांना कळले हो. दुरित जयांच्या दर्शन मात्रे, मोहित होऊनी जळले हो, पुण्य जयांच्या उजवाडाने फुलले अन परिमळले हो, जीवन त्यांना कळले हो. आत्मदलाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो, आत्मदलाने नक्षत्रांचे वैभव ज्यांनी तुळले हो,
साया साविण ब्रह्म सनातन, घरीच ज्या आढळले हो, उरीच ज्या आकळले हो, जीवन त्यांना कळले हो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. तू बस कंटिन्यू. पुढे आपल्याला वेळ थोडा कमी पडतोय तर पुढे जातो आम्ही. गोसावीपणाच्या एकटेपणात बाकीबाबांच्या मनात ईश्वराबद्दलची कृतज्ञता दाटून आली. वाटले, हे अनामिका, हे अरूपा, आयुष्यभर तुझ्यापाशी काही ना काही मागतच आलो, पण न मागताच मला तू दिलीस काव्याची प्रतिभा, दिव्याची ओढ. शाणीवे वाचून दिधली जाणीव, तेणे माझा जीव सुखविला. माझ्या साध्या भाबड्या शब्दांना तूच तर अभिमंत्रित केलीस. माझी धुळाक्षरे झाली साहित्याची दारे, माझी धुळाक्षरे झाली साहित्याची दारे. शारदेचे वारे संचारले, स्वरी जे जे आले झाले चित्ररूप. स्वरी जे जे आले झाले चित्ररूप, छंदात रूप धूप झालो. ज्ञानदेवांनी शब्दांची रत्ने बनवली, तर तुकारामाने शब्दांची शस्त्रे घडवली. ती सर्वात्मका तूच त्यांना दिलेल्या दिव्य ध्यासाच्या जोरावर तुझे उपकार कसे फेडू. बोरकर म्हणाले, माझे थकले मागणे तुझे सरेनारे दान, गीमा मागून अमाप तुझे पिके समाधान. गीम म्हणजे ग्रीष्म. आता खुंटली रे तृष्णा, माझे कुंठले मागणे, मीच झालो तुझ्या हाती तुझे लाडके खेळणे. तुझे माझे दया सिंधू जगा वेगळ आले नाते, तुझे माझे दया सिंधू जगा वेगळ आले नाते. तुझ्या माझ्या जिव्हाळ्यात उभे त्रैलोक्यचं नाते. माझ्या मागण्याहुनीही तुझे देणे रे शहाणे, माझ्या मागण्याहुनी रे तुझे देणेच शहाणे. तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचे बहाणे, तुझे माझे हेही आता फक्त शब्दांचे बहाणे. संपूर्ण जीवनभर काव्याची व्रतस्थ साधना केलेले कवी बोरकर जणू धर्ममेघ समाधीत प्रतिष्ठित होऊन बसले. प्रसंख्याने अपि अकुसिद्धस्य सर्वथा विवेक ख्याते धर्ममेघ समाधी. धर्ममेघ समाधी ही औंदार्याची पूर्ण रिक्ततेची समाधी आहे. जलाने भरलेला आणि भारावलेला मेघ आपल्यामधील संपूर्ण जलाचा वर्षाव तहानलेल्या सृष्टीवर करतो आणि स्वतः पूर्णरिता होतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाभूतीने आणि काव्यानुभूतीने भारावलेल्या कवी बोरकरांनी आपल्या स्वरलयीतल्या शुभंकर कविता, त्यांचा अध्यात्मप्रसाद हा मराठी रसिकांवर मुक्त वाणीने वर्षाव केला. कवी बोरकरांनी आपल्या काव्य साधनेत ज्ञानदेवांना आपला गुरु आणि आदर्श मानले होते आणि ज्ञानेश्वरीला कवी बोरकर हे नेहमीच रसेश्वरी म्हणत असत. आळंदीला श्री ज्ञानदेवांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी बोरकर गेले होते. समाधीपुढे त्यांनी माथा टेकला आणि त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. 700 वर्षांपूर्वी ज्ञानदेव गेले तेव्हा काय झालं असेल हे त्यांनी कवीच्या डोळ्यांनी पाहिलं आणि गाऊ लागले. ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत. वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी, मराठीच्या वडातरी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, आसवांच्या डोही झाली विझू विझू ज्योती. ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला, ज्ञानदेव गेले तेव्हा तडा विटे गेला. बाप रखुमा देवीवरू कटीत वाकला, बाप रखुमा देवीवरू कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, लागोपाठ भावंडेती
गेली निज धामा. माझ्या ज्ञान राजा तेरे कळवाले आज. भर दुपारी ही तशी झाली तीन सांज. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास. कळ्यांचाही वास जीवा जाहलासे फास. एकाकी प्रवास आता उदास उदास. एकाकी प्रवास आता उदास उदास. बोरकरांची कविता ही संकेत शरण आहे. त्याच त्या उपमा किंवा शब्दकळा त्यांच्या कवितेत वारंवार उमटल्या आहेत. अशी बोरकरांवर टीका झाली. त्यासंबंधी बोलताना ते वदी कुलकर्ण्यांना म्हणाले, नवसमीक्षक तांब्यांना मानित नाहीत, टागोरांनाही मानित नाहीत, हे मला माहीत आहे. मग मी कोण, कुठल्या झाडाचा पाला? पण वदी, एक लक्षात ठेवा, माझी कविता कोमेजून जाणारी, विझून जाणारी नाही. ती कोमेजलेल्या, विझलेल्या मनांना आल्हाद देणारी, नवोत्साह देणारी कविता आहे. ती मरणोन्मुखाला जीवन सन्मुख करणारी कविता आहे. मी जाईन, जाणारच, पण माझी कविता राहील, राहणारच. बोरकर म्हणाले, मी विझल्यावर त्या राखेवर, मी विझल्यावर त्या राखेवर नित्याच्या जनरीतीप्रमाणे विस्मरणाचे थंड काजळी उठेल थडगे केविलवाणे. पण बोरकर पुढे म्हणाले, मी विझल्यावर त्या राखेवर, मी विझल्यावर त्या राखेवर, पण कोण्या अवसेच्या रात्री. मी विझल्यावर त्या राखेवर, पण कोण्या अवसेच्या रात्री. धुळीत विखुरल्या कविता माझ्या, धरतील चंद्रफुलांची छत्री, धरतील चंद्रफुलांची छत्री. बाकीबाबांनी लिहिली शेवटची कविता तमस्तोत्र 24 एप्रिल 1984 रोजी, मृत्यूच्या आधी 2.5 महिने. शब्दनादात रमणाऱ्या, स्वरलयीत घुमणाऱ्या, निसर्ग रंगात रंगणाऱ्या, चंद्र चांदण्यात न्हाणाऱ्या, भावरसात डुंबणाऱ्या, कैवल्याची प्यास आणि प्रकाशाचा ध्यास लागलेल्या या आनंदयात्री भावचित्रकाराने जीवनाच्या अंती तमस्तोत्र गावं हे आश्चर्य आहे. हा एक अद्भुत चमत्कार आहे. हे तमस्तोत्र गाताना बोरकरांच्या कवितेला उपनिषदातील सुक्तांचा, ऋचांचा आणि मंत्रांचा स्पर्श झालेला आहे. हे स्तवन जरी तमाचे असले तरी प्रकाशाला जन्म देणारा अंधार आहे. बोरकर गाऊ लागले तमस्तोत्र. ओम नमः श्री भगवंतमा, ओम नमः श्री भगवंतमा, प्रकाश जनका पुरुषोत्तमा. तुझी या महिम्या नाही सीमा, उपमा शब्द सर्व थिटे. बापा तुझिया ओटी पोटी, तारका मंडले असंख्य कोटी. ज्योतिष कमळे अति चोखटी, गोमटी लावण्य भांडारे. आता दृष्टी जाहली क्षीण, म्हणून तुझिया चरणी लीन. आलिंगोनी मज नवीन, सुवर्ण दृष्टी दे बापा. जे जे काही पाहीन नवे, जे जे काही पाहीन नवे, ते ते सर्व गायीन भावे. प्रसाद मानून तुझ्याच नावे, सर्वात्मभावे समर्पिण. जीवनाप्रमाणेच तमाला म्हणजे मृत्यूलाही बोरकरांनी आपला सखा, मित्र आणि उद्धारकर्ता मानले आहे. शारदेने दिलेल्या कवित्व प्रसादाच्या अनुभूतीतून कवी बोरकरांनी स्वतःच्या जीवनाच्या साफल्याचा असीम आनंद घेतला आणि ते उद्गारले, आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा. आयुष्याची आता झाली उजवण, येतो तो तो क्षण अमृताचा. खडे गोटे मज झाले चिंतामणी, दिसे तेते पाणी गंगोदक. जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब, जे जे भेटे ते ते दर्पणीचे बिंब. तुझे प्रतिबिंब लाडे गोडे, उमटल्या शब्दी नवीन पहाट. उमटल्या शब्दी नवीन पहाट,
पावलात वाट माहेराची, अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ, अंतर्बाह्य आता आनंद कल्लोळ, श्वासी परिमळ कस्तुरीचा, सुखोत्सवी अशा जीवनावर, सुखोत्सवी अशा जीवनावर पिंजऱ्याचे दार उघडावे, पिंजऱ्याचे दार उघडावे. अशा सुखोत्सवात जीवनावर असतानाच बाकीबाब मृत्यूला तमाला आमंत्रण देतात. 8 जुलै 1984 रोजी बोरकरांची प्राणज्योत निमाली. देवलसी जीव सदाचा उदासी, भावनेचा फुल भक्तीचा गोसावी, असा हा कविराज अनंतात विलीन झाला. विझवून दीप सारे मी चाललो निजाया, आता शाश्वताची उरली मोदीन माया, असे गात गात हा वाग्यकार चिरंतनाच्या प्रवासाला निघाला. सुनीताबाई देशपांडे ह्या बाकीबाबांना रुग्णालयात नेण्याआधी त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी म्हणून त्यांच्या मुलीच्या सौ पद्मा वज्रम यांच्या घरी इथे मॉडेल कॉलनीमध्ये आल्या होत्या. बोरकरांनी त्यांना सांगितलं की समुद्राची कविता म्हण. त्यांनी दुसरी सागराची कविता म्हटली. बोरकर म्हणाले ती नाही, समुद्राची कविता म्हण. त्यांना आठवलं की हा समुद्र बिलोरी आहे ना. त्यांनी पुस्तक आणलं आणि त्या गायला लागल्या. समुद्र बिलोरी आहे ना, सृष्टीला 5वा महिना. आणि बोरकर ठेका धरत होते त्याबरोबर. आणि अचानक बोरकर सुनीताबाईंना म्हणाले, अगं कविता खूप सुंदर आहे, ही कोणाची? सुनीताबाई म्हणाले, असं काय करताय आबा, ही तुमची नाही का कविता? बाकीबाब म्हणाले, मी कोण? सुनीताबाई आणि त्यांच्या मुलीला आणि जावयाला समजलं की काहीतरी बिघडलेलं आहे. त्यांना लगेच हॉस्पिटलात नेण्यात आलं. पूर्ण बेशुद्धावस्थेत जाण्याच्या अगोदर बाकीबाब उद्गारले, मी आता देवाच्या सहवासात असून मला माझ्या आयुष्याची चिंता नाही. जीवनाच्या अंतिम क्षणीही बाकीबाब आपल्या कवितेच्या आणि देवाच्या सान्निध्यात होते. ज्यांचं स्मरण केलं जातं त्यांना कधीच मरण नसतं आबा. जोपर्यंत मराठी आणि कोकणी कविता आणि तिचा आस्वाद घेणारे रसिक जिवंत आहेत तोपर्यंत बाकीबाब तुमची कविता आणि तुम्ही अमर आहात, अमर आहात, अमर आहात.